नमस्कार. मी वसंत कुलकमकर आपले ज्ञानदेव अकॅडमीमध्ये स्वागत करतो आहे. मी आज आपणाला इंट्राडे मध्ये ट्रेडिंग कशी करायची त्याबाबतचे नियम मी सांगणार आहे. ट्रेडिंगमध्ये इंट्राडे हा एक प्रकार आहे. इंट्राडे या प्रकारामध्ये आपण शेअर ज्या दिवशी खरेदी करतो त्याच दिवशी विकावेच लागतात, कारण हा एक दिवसाचाच ट्रेड असतो. यामध्ये ट्रेड आपल्याला शेअर्स आपला होल्ड करता येत नाही. आता इंट्राडे करत असताना आपल्याला लॉस होऊ शकते किंवा प्रॉफिट होऊ शकते, परंतु शेअर मार्केटमध्ये काम करणारे तज्ज्ञ असं सांगतात की नवीन जे ट्रेडिंगमध्ये येतात किंवा नवीन जे ट्रेडर्स असतात ते 90 दिवसामध्ये 90% कॅपिटल हे लॉस करून बसतात. म्हणजेच काय होते की आपण प्रॉफिट कमवायला जातो किंवा पैसे कमवायला जातो आणि आपण प्रॉफिट न करता लॉस करून बसतो आणि आपल्या हातातला पैसा किंवा आपण जो पैसा काय म्हणते साठवलेला आहे, पैसे जमा करून तो जमा केलेला आहे, सेव्हिंग केलेली आहे, तो पैसा आपला स्टॉक मार्केटमध्ये ट्रेडिंग करताना निघून जातो. त्यामुळे काय होते की आपल्या हातामध्ये पुन्हा ट्रेडिंग करण्यासाठी हा पैसा नसतो आणि मग फ्रस्ट्रेशन येतं आणि म्हणतो की आपला ट्रेडिंग हा आपला व्यवसाय नाही. म्हणून आपण इंट्राडेमध्ये ट्रेडिंग करताना दोन प्रकारचे ट्रेडिंग्स आहेत. एक इंट्राडे आहे आणि दुसरी इन्व्हेस्टमेंटसाठी दीर्घ मुदतीची ट्रेडिंग आहे. डिलिव्हरी ट्रेडिंग आपण त्याला म्हणतो. तर इंट्राडेमध्ये मी तुम्हाला काही सांगितलं की आजच मार्केट 9:15 ते 3:30 वाजेपर्यंत असते, तर या कालावधीमध्ये आजच शेअर खरेदी करायचे आणि ते विकायचे, किंवा आज खरेदी करायचे आणि आज मार्केट बंद व्हायच्या पहिले विकून टाकायचे. याला आपण इंट्राडे म्हणतो. आता या ठिकाणी इंट्राडेमध्ये हा एकच दिवसाचा ट्रेडिंग सेशन असते, त्यामुळे इथे रिस्क पण जास्त असते. कारण कसं आहे, डिलिव्हरीमध्ये आज आपण शेअर खरेदी केले आणि ते शेअर खरेदी आपण होल्ड करू शकतो. त्यामुळे जेव्हा त्या शेअरची किंमत वाढेल तेव्हा आपल्याला ते शेअर्स विकता येतात. पण इथे कसं आहे, आपण सकाळी शेअर बाय केला आणि संध्याकाळपर्यंत त्या शेअरची किंमत समजा कमी झाली तरी ते शेअर आपल्याला विकावेच लागतात. आणि जर शेअरची किंमत वाढली तर आपल्याला प्रॉफिट होईल आणि शेअरची किंमत कमी झाली तर नुकसान होईल. अशा प्रकारे प्रॉफिट अँड लॉस होतो आणि त्यामुळे हा जे ट्रेडिंग आहे जास्त रिस्की आहे. परंतु या ठिकाणी कसं आहे, तुम्हाला दररोजच्या दररोज पैसे मिळतात. जर आपला प्रॉफिट झाली तर आपला पैसे मुकाच मिळतात. पण इंट्राडे हे रिस्की आहे, त्यामुळे इंट्राडे करत असताना नियम पाळणं आवश्यक आहे. तर मग मी सांगितलं की 90% लोक किंवा 90% जे ट्रेडर्स असतात 90 दिवसामध्ये 90% भांडवल आपलं लॉस करून बघतो आणि हे आपल्याला टाळायचं आहे. कारण एकदा भांडवल संपलं की मग काय होतं की आपण ट्रेड करू शकत नाही आणि मग म्हणतो की आपल्याला ट्रेडिंग करायची नाही, कारण ट्रेडिंग हे बेकार आहे. परंतु नाही, हे कसं आहे, हे नियमानुसार होत असते. तर या ठिकाणी आता आपण कोणते नियम पाळायचे ट्रेडिंग करताना ते महत्वाचं आहे. पहिला नियम आहे की 9:15 वाजता जेव्हा मार्केट होते तेव्हा मार्केटमध्ये जो शेअर मार्केट आहे त्या शेअर मार्केटचा ट्रेंड काय ते बघायचं. शेअर मार्केटचा ट्रेंड हा
कसा आहे, म्हणजे शेअर मार्केट डाऊन ट्रेंडमध्ये आहे की अप ट्रेंडमध्ये आहे. आता शेअर मार्केट अप ट्रेंडमध्ये असेल किंवा डाऊन ट्रेंड दोनच याच्यामध्ये असते. तर नंतर शेअर मार्केट सुरू झाल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे की 9:15 ते 9:15 पर्यंत मार्केटचं निरीक्षण करायचं आहे. मग आज निरीक्षण करताना पहिल्यांदा आपण पाहतो, निरीक्षण करायचं म्हणजे काय करायचं, तुमचा निफ्टीचा चार्ट असतो तो बघायचा, निफ्टी 50चा, किंवा तुम्ही त्याच्यामध्ये ज्याप्रमाणे इंडेक्स असतो तो बघायचा आणि मार्केटचं निरीक्षण करायचं. त्याच वेळेस आपण जे स्टॉक आपण आता ट्रेड करणार आहोत ते शॉर्टलिस्ट केलेले आहे, त्या जे स्टॉक्स आहेत ज्याचे शेअर्स आपण खरेदी करणार त्या स्टॉकचा चार्ट बघायचा. तो चार्ट अप ट्रेंड मध्ये आहे की डाऊन ट्रेंड मध्ये आहे. बघा, आपल्याला मार्केटच्या विरुद्ध दिशेने जायचं नाही, कारण आपण जेव्हा मार्केट जर समजा अप ट्रेंड मध्ये असेल तर आपला शेअर एक अप ट्रेंड, आपला स्टॉक सुद्धा अप ट्रेंड मध्ये असेल तर आपण त्या ठिकाणी ट्रेडिंग करणार आहोत. आणि म्हणजे कधी बाय करायचं असेल तर, आणि सेल करायचं असेल तर जेव्हा तो शेअर डाऊन मध्ये ट्रेंड मध्ये असेल तेव्हा आपण सेल करणार आहोत. तर अशा प्रकारे काय करायचं, आपला 9:15 ते 9:45 पर्यंत मार्केटचं ऑब्झर्वेशन करायचं आहे. आता आपण जो स्टॉक खरेदी करणार आहोत तो खरेदी करताना आपला काळजी घ्यायची आहे. कोणती काळजी घ्यायची आहे की पहिले आपण त्या स्टॉकचा चार्ट बघायचा. तो चार्ट 15 मिनिट मध्ये बघायचा. 15 मिनिट जे कॅन्डल असतात, 15 मिनिटच्या कॅन्डल पॅटर्न मध्ये तो चार्ट बघायचा. तर पहिली जे कॅन्डल तयार होते ती रेड कॅन्डल होते की ग्रीन कॅन्डल. समजा पहिली कॅन्डल रेड आहे, ग्रीन आहे. आता दुसरी कॅन्डल जर समजा रेड मध्ये असेल, मार्केट अप ट्रेंड मध्ये आहे, आता स्टॉक पण अप ट्रेंड मध्ये असेल, तर पहिली कॅन्डल ग्रीन मध्ये आहे, दुसरी कॅन्डल सुद्धा ग्रीन मध्ये आहे, आणि पहिल्या कॅन्डलनी दुसऱ्या कॅन्डलचा हाय जर ब्रेक केला असेल तर मग काय करायचं, आपला ट्रेड घ्यायचा आहे. पण ट्रेड घेत असताना तुम्हाला हा जो 15 मिनिटचा चार्ट आहे तो तुम्हाला 1 मिनिट मध्ये कन्वर्ट करायचा आहे. हे कशासाठी करावं लागतो, तर आपल्याला आता ट्रेड घ्यायचा आहे. ट्रेड घेत असताना मग, कारण आता 15 मिनिटची कॅन्डल असते, ही सरासरी असते, 15 मिनिटाची सरासरी असते, आणि आपला 1 मिनिट कॅन्डलचा चार्ट बघून आपला काय करायचा, ट्रेड घ्यायचा. म्हणून तो चार्ट जो आहे तो 1 मिनिट मध्ये कन्वर्ट करायचा आणि मग बघायचं की आता त्या चार्टनुसार मार्केट किंवा त्या स्टॉकची प्राइस वर जात आहे की खाली येत आहे. आता मार्केट अप मध्ये आहे, पण कसं असते मार्केटमध्ये बायर्स आणि सेलर्स असतात. जर सेलर्स समजा जास्त प्रमाणात असतील तर काय होईल की मार्केट खाली येईल, आणि बायर्स मोठ्या प्रमाणात असतील तर मार्केट वर जाईल. तर त्या मार्केटमध्ये आता आपण पाहायचं की मग मार्केट खाली येत आहे, त्या शेअरची किंमत वर येत आहे की खाली येत आहे. तर मार्केटची किंमत जर वर जात असेल तर खाली येईल, नंतर वर जाईल, म्हणजे जे काही पॅटर्न असेल त्याप्रमाणे. तर मार्केट वर जात आहे तर आपण शेअर कधी खरेदी करायचे आहे, मग शेअरची प्राइस वर जात असताना ती खरेदी करायची आहे. आता स्टॉप लॉस लावताना, तर स्टॉप लॉस तुम्ही कसा लावायचा आहे, तुम्ही ठरवल्याप्रमाणे, जसं आपला स्टॉप लॉस जो आहे तो 1% ते 2% याच्या दरम्यान स्टॉप लॉस लावायचा. आता इथे आता ग्रीन कॅन्डल साठी झालं, तसंच रेड कॅन्डल साठी. समजा रेड कॅन्डल असतील तर पहिली 2 रेड कॅन्डल तयार झाल्या असेल, पहिली रेड कॅन्डल आणि दुसरी रेड कॅन्डल. दुसऱ्या रेड कॅन्डलनी जर समजा काय केलं असेल, पहिल्या रेड कॅन्डलचा लो जर ब्रेक केला असेल तर तुम्हाला काय करायचं आहे, ट्रेड घ्यायचा आहे. पण नियम सांगितले त्याप्रमाणे तो पुन्हा चार्ट हा 1 मिनिट मध्ये कन्वर्ट करायचा, आणि आता तुम्हाला इथं सेल करायचं आहे. तर जेव्हा मार्केट आता
जेव्हा रेट कॅन्डल असेल म्हणजे मार्केट डाऊन मध्ये असेल, तर मार्केट डाऊन असते तेव्हा स्टॉक पण डाऊन मध्ये असते. त्यावेळी तुम्हाला काय करायचं आहे, सेल करायचं आहे. सेल करायचं म्हणजे मग कधी, तर स्टॉकची किंमत किंवा शेअरची प्राइस ही वरून खाली जाते तेव्हा तुम्हाला तिथे सेल करायचं. तर इथे सुद्धा मगाशी सांगितलं, स्टॉक वर जात असेल तर बाय करायचा आहे, स्टॉक खाली येत असेल तुम्हाला सेल करायचा आहे. तर अशा प्रकारे बाय किंवा सेल करायचं आहे. मग कधी, तर 15 मिनिटचा चार्ट बघायचा, त्याला कन्वर्ट 1 मिनिटमध्ये करायचं आणि मग तुमच्या कॅन्डलनुसार तुम्हाला ट्रेड घ्यायचा आहे. आता आपण जेव्हा एंट्री करतो, 1 मिनिट चार्ट लावून आपण एंट्री बघतो, तेव्हा वॉल्यूम सुद्धा बघणे आवश्यक आहे. जर वॉल्यूम मोठा जास्त असेल, कोणता वॉल्यूम असेल तो वॉल्यूम हे काय असते, बायरची किंवा सेलरची संख्या असते. तर सेलरची संख्या जर बायरच्या संख्येपेक्षा जर जास्त असेल तर काय होईल, शेअरची किंमत कमी होईल. आणि बायरची संख्या जर सेलरपेक्षा जास्त असेल तर काय होईल की शेअरची प्राइस वाढेल. तर या ठिकाणी म्हणून वॉल्यूम सुद्धा बघणे आवश्यक आहे. जर वॉल्यूम जास्त असेल तर काय होईल, कोणता वॉल्यूम जास्त असेल, जर सेलर जास्त असतील, बायरपेक्षा सेलर जास्त असतील तर शेअरच्या किमती पडतील, आणि बायरची संख्या सेलरपेक्षा जास्त असेल तर शेअरची किंमत वाढेल. आता तुम्ही मार्केट काय केलं, ऑब्झर्वेशन केलं, तुम्ही आता ट्रेड घेणार आहात. या ठिकाणी रिस्क मॅनेजमेंट आहे. तुम्हाला रिस्क मॅनेजमेंट ही किती घ्यायची आहे, तर लॉस साठी फक्त 1% ते 2% यामध्येच लॉस असला पाहिजे, आणि प्रॉफिट हा 1.5 to 3% पर्यंत असला पाहिजे. याचं कारण असं की आपण जेव्हा ट्रेड करतो, जेव्हा लॉस होते तेव्हा आपल्याला 2 गोष्टी कराव्या लागतात, लॉस सहन कराव्या लागतात. एक तर झालेली रक्कम लॉस मध्ये, समजा 50 रुपये लॉस झाला असेल तर 50 रुपये तो लॉस आणि त्यावरचं कमिशन, अशा प्रकारे तुम्हाला 2 रक्कम तुमच्या काय होते, डीमॅट अकाउंट मधून मायनस होऊन जातात. म्हणून आता तुम्ही प्रॉफिट पाहिजे आहे, मग प्रॉफिट ही किती असायला पाहिजे, 1.5 to 3% दरम्यान असायला पाहिजे, जेणेकरून तुम्हाला 1.5 तर 1% जरी समजा टॅक्स मध्ये गेले, तुम्हाला 0.5% हा लॉस प्रॉफिट राहू शकतो. जर तुम्हाला 3% प्रॉफिट झाली तर 1% कमिशन मध्ये जाईल आणि 2% तुम्हाला प्रॉफिट होईल. अशा प्रकारे प्रॉफिट हा लॉस पेक्षा प्रॉफिटचा रेशो जास्त असायला पाहिजे. आता एकदा आपण शेअर प्राइस पाहिली आणि ट्रेड घेतला, आता एंट्री केली आहे, ट्रेड घेतलेला आहे. ट्रेड घेतल्यानंतर काय होते की आपली स्ट्रॅटेजी संपून जाते. एकदा आपण ट्रेड घेतला ही स्ट्रॅटेजी काहीच कामाची नसते, किंवा आपण जे काही सिस्टीम बनवली असते ती काही कामाची नसते. कारण आता पुढे जे बायर्स किंवा सेलर्स हे वाढणार आहे की कमी होणार आहे हे आपण सांगू शकत नाही, आणि तो मग चार्ट किंवा तो मार्केट आपल्या दिशेने जायला जातो, मग त्यावर आपलं कंट्रोल नसतो. मग आता इथे माइंडसेटचा गेम आहे. तर इथून माइंडसेट तुमचा सुरू होते. म्हणून यासाठी तुम्हाला काय करायचं आहे की एकदा आपण ऑर्डर प्लेस केली, कोणती ट्रेड केला की तुम्हाला स्टॉप लॉस ऑर्डर लावायची आहे. मग स्टॉप लॉस ऑर्डर किती लावायची आहे, 1% to 2% दरम्यान. आणि तुम्हाला काय लावायची आहे, ट्रिगर प्राइस पण लावायची आहे. ट्रिगर प्राइस ऑर्डर लावायचा आहे, तर तो थोडासा कमी असते. याप्रमाणे ट्रिगर दोन्ही ऑर्डर तुम्हाला लावणे आवश्यक आहे. म्हणजे लॉस झाला तरी हा मर्यादित राहील. परंतु जर समजा तुम्ही स्टॉप लॉस लावलाच नाही आणि शेअरच्या किमती कमी झाल्या, तुम्ही समजा बाय केला आणि शेअरच्या किमती कमी झाल्या, तर तुम्हाला खूप मोठा लॉस होईल. आणि तुम्ही सेल केला आणि किंमत जर वाढायला लागली शेअरची, तर त्यावेळेस तुम्हाला लॉस होईल. म्हणून हा जास्त लॉस टाळण्यासाठी किंवा जो लॉस आहे तो मर्यादित असला पाहिजे. त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, स्टॉप लॉस ऑर्डर लावणे आवश्यक
आहे. आता जो आपण ट्रेड घेतो हा ट्रेड मग कसा घ्यायला पाहिजे, डिसिप्लिन नुसार घ्यायला पाहिजे, सिस्टीम नुसार घ्यायला पाहिजे. भावनेच्या आहारी जाऊन किंवा आपल्याला वाटते की आता आपल्याला जी संधी मिळाली आहे ती निघून जाईल म्हणून आपण ऑर्डर घ्यायचा नसतो. भावनेच्या आहारी जाऊन घेतलं म्हणजे समजा एक आहे की शेअरच्या किमती बरोबर चढत आहे, मग आता एकदा आपण शेअर घ्यायला पाहिजे किंवा नाही घेतलं आपली संधी द्यायची, संधी कुठेच जात नाही. तर थोड्या वेळाने संधी मिळेल त्यावेळी तुम्हाला घेता येईल, परंतु डोकं शांत ठेवायचं, मन शांत ठेवायचं आणि काय करायचं, भावनेच्या आहारी जाऊन ट्रेड करायचं नाही. आता ट्रेड हा आपल्याला कसा करायचा आहे तर सिस्टीम नुसारच करायचा आहे किंवा स्ट्रॅटेजीनुसार करायचा आहे. तो स्ट्रॅटेजी आपण ठरवली आहे, ती स्ट्रॅटेजी किंवा ती सिस्टीम मोडायची नाही, त्या सिस्टीमच्या अधीन राहूनच आपल्याला ट्रेड घ्यायचा आहे. मग प्रॉफिट होईल किंवा लॉस होईल. नंतर आपलं डोकं जे आहे ते शांत पाहिजे, डोक्यात गोंधळ नाही झाला पाहिजे. आणि मग त्यावेळेस काय होतं की गोंधळ झाला तर मग फोमोच्या आहारी जातो. फोमो म्हणजे फिअर ऑफ मिसिंग आउट, म्हणजे आपली संधी वाया जाईल असं. परंतु मार्केट हे मार्केटच्या ठिकाणी असते, संधी कुठेच वाया जात नाही. म्हणून आपण ट्रेड करताना डोकं शांत ठेवायचं, भावनेच्या आहारी जाऊन ट्रेड घ्यायचा नाही. ट्रेड हा सिस्टीमनुसार किंवा स्ट्रॅटेजीनुसारच घ्यायचा. आता इंट्राडे मध्ये माइंडसेटला महत्व काय, तर आपल्याला या ट्रेडमध्ये लॉस होणार आहे किंवा प्रॉफिट होणार, पण आपल्याला प्रॉफिट झाली पाहिजे हे ठरवून आपण ट्रेड करतो. परंतु या ठिकाणी मी तुम्हाला सांगितलं की स्ट्रॅटेजी आणि माइंडसेट याचं प्रमाण फक्त 20 ते 80, म्हणजे 20% स्ट्रॅटेजी काम करते आणि 80% माइंडसेट. आता म्हणजे माइंडसेटनी आपण काय करू शकतो, माइंडसेटनी आपण होणारा प्रॉफिट किंवा लॉस बदलवू शकत नाही, परंतु लॉस हा मिनिमम ठेवू शकतो. जसं आपण स्टॉप लॉस लावला आणि डोकं शांत असेल तर आपण काय करू की स्टॉप लॉस हिट झाला तर आपण तिथेच थांबून जाऊ. नंतर आपण काय करणार नाही, भावनेच्या आहारी जाऊन पुन्हा आपल्याला लॉस भरून काढायचा आहे म्हणून ओव्हर ट्रेडिंग करणार नाही. डोकं शांत असेल तर किंवा माइंडसेट आपली बरोबर असेल तर, आणि माइंडसेट आपली जागेवर नसेल किंवा माइंडसेट बरोबर नसेल तर आपण काय करू, पुन्हा ट्रेड घेऊ, ओव्हर ट्रेडिंग होईल आणि मोठा लॉस करून घेऊन बसू. आणि हे टाळण्यासाठी आपलं माइंडसेट हा बरोबर असला पाहिजे. कारण एकदा ऑर्डर प्लेस झाला, कुठला ऑर्डर प्लेस झाला की तो स्ट्रॅटेजीचा रोल संपून जातो आणि फक्त रोल होतो माइंडसेटचा. म्हणून आपलं माइंडसेट हे माइंडसेटचा गेम जो आहे म्हणजे इंट्राडे हा माइंडसेटचा गेम आहे असं तज्ज्ञ म्हणतात. म्हणून आपलं माइंडसेट बरोबर ठेवूनच आपल्याला ट्रेड करायला पाहिजे. आता समजा आपण पहिला ट्रेड घेतला आणि लॉस झाला, मग काय म्हणतो की अरे याला तर आपला लॉस झाला, हा लॉस तर भरून काढायचा आहे. आणि मग पुन्हा काय करतो की लगेच आपण ट्रेड घेतो आणि पुन्हा लॉस करून बसतो. अशा प्रकारे ट्रेडवर कारण याचं कारण असं आहे की एक ट्रेड घेतो तेव्हा त्याच्यासोबत आपल्याला लॉस तर बुक होतो, लॉस सोबत कमिशन जात. तुम्ही 4 जर ट्रेड घेतले तर 4 ट्रेडचं तुम्हाला कमिशन पण तुमच्या डीमॅट अकाउंटमधून कपात होते आणि होणारा लॉस सुद्धा, आणि तो मग आपल्या प्रॉफिटपेक्षा जास्त असतो. म्हणून आपण ट्रेड घेताना ट्रेडिंग करताना कधीही ओव्हर ट्रेडिंग करायची नाही. ओव्हर ट्रेडिंग टाळणं हा सुद्धा पैसे कमवण्याचा मार्ग आहे. जसं लॉस न होऊ देणे, लॉस टाळणे म्हणजे पैसे कमवणे. आता समजा आपला एका दिवशी ट्रेडिंग करायला बसलो पण आपल्या स्ट्रॅटेजीनुसार आपल्याला ट्रेड करताच येत नसेल तर ट्रेड करायचंच नाही ना. ट्रेड केल्यानंतर काय होते, जर लॉस होत असेल तर आपले पैसे जातील, आपण नुकसान सहन करावं. त्यापेक्षा ट्रेड न करता
ट्रेड न करणे केव्हा उत्तम, कारण लॉस होणार नाही, म्हणजे आपण पैसे वाचवतो आहे, म्हणजे आपलं कॅपिटल वाचवतो आहे. आता आपण ठरवलं आहे की आपला प्रॉफिट किती पाहिजे. स्वतः आपण प्रॉफिट ठरवलं 1.5 to 3% पर्यंत पाहिजे, आणि आपण ऑर्डर प्लेस केला, आणि आपला जो नफा आहे किंवा जो आपला प्रॉफिट आहे हिट झाला, टार्गेट हिट झालं. टार्गेट हिट झाल्यानंतर लगेच एक्झिट करायचं. पुन्हा आपला जास्त काय म्हणते की नफा होईल, जास्त प्रॉफिट होईल, म्हणून आपण जर वाट पाहत राहिलो तर काय होईल, एखाद्या वेळेस पुन्हा मार्केट खाली जाईल आणि पुन्हा आपण लॉसमध्ये जाऊ, म्हणून आपलं काय होईल, नुकसान होईल. म्हणून यासाठी आता मी जेवढे नियम तुम्हाला सांगितले, हे जर आपण पुन्हा नियमाप्रमाणे जर केलं आणि शिस्तबद्ध प्रमाणे जर ट्रेडिंग केली तर नक्कीच आपण ट्रेडिंगमध्ये यशस्वी होऊ, आपला पैसे पण कमवू, आणि आपला जो लॉस आहे तो लॉस पण टाळू, आणि आपलं कॅपिटल वाचून जाईल. ट्रेडिंग करताना कॅपिटल वाचवणे हा सर्वात महत्त्वाचा नियम आहे. दुसरा नियम लॉस कमी करणे, आणि तिसरा आहे प्रॉफिट कमवणे. तर मग कॅपिटल वाचवणे, लॉस कमी करणे आणि प्रॉफिट कमवणे, या सर्व गोष्टी आपण ट्रेडिंग करताना लक्षात ठेवायच्या आणि आपली ट्रेडिंग करावी. जर हा व्हिडिओ आपणास आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. ज्ञानदेव अकॅडमी या चॅनलवर आपण नवीन असाल आणि पहिल्यांदाच हा व्हिडिओ बघत असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून मला पुन्हा अशा प्रकारचे व्हिडिओ टाकता येतील आणि तुम्हाला मार्गदर्शन करता येईल. धन्यवाद.